संगमनेर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून प्रभाग क्रमांक 14 मधून योगेश उर्फ चिकू शेठ अशोकजी जाजू यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत नगरसेवक पदी विजय मिळवलाय। त्यांच्या या विजयाने प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती। प्रचारादरम्यान त्यांनी थेट जनसंपर्कावर भर देत नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या। सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणे नेतृत्व म्हणून त्यांची प्रभागात ओळख आहे। निवडीनंतर बोलताना योगेश जाजू यांनी सांगितले की प्रभागातील मूलभूत सुविधा, प्रलंबित प्रश्न तसेच महिलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। विकास कामांमध्ये कोणतीही तडजोड न करता सर्वांना न्याय देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। जनतेने दिलेल्या कौलाबद्दल ऋणी असल्याची भावना व्यक्त करत हा विश्वास अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। प्रभाग क्रमांक 14 मधून आपण निवडून आला आहात। जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल काय सांगाल? एक तर सगळ्यात सुरुवातीला मी जो नगरसेवकपदी उभा राहिलो होतो प्रभाग क्रमांक 14 मधनं, तर मी उभाच नव्हतो, माझे सर्व मित्रपरिवार माझ्यासाठी उभे होते आणि त्यांच्या आग्रहा खातीर मी अपक्ष उमेदवारी भरली होती। आणि ह्या मागेही मी पंचवार्षिकमध्ये कॉपमध्ये नगरसेवक होतो, स्वीकृत नगरसेवक होतो। त्यावेळेस देखील माझे कामं होते पूर्ण शहरामध्ये, पूर्ण संगमनेर शहरामध्ये। तर स्पेसिफिक आता प्रभाग क्रमांक 14 मध्ये जे उभं राहण्याचं कारण होतं का, ह्या प्रभागात माझं मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात होता आणि मी स्थानिक उमेदवार असल्या कारणाने माझ्या संग पूर्ण जनता होती, माझ्या बरोबर पूर्ण जनता होती, तर ज्यांचं मला सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात मिळालं आणि मोठ्या मताधिक्याने माझा विजय झाला। प्राधान्यक्रम काय असणार आहे विकास कामांचा? सर्वात पहिले आपल्याला प्रभाग क्रमांक 14 मध्ये ई टॉयलेटची समस्या आहे। जी ई टॉयलेट जे आहे ते इथं सुरू करायचे आहे। तो कचरा आहे आणि सगळा स्लोपचा भाग असल्या कारणाने इथं पाण्याचा खूप मोठा पाणी जे आहे रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणात असतं। त्याच्यानंतर आपल्याला 2 डीपी आहेत, एक परदेशपुरामध्ये, एक चंद्रशेखर चौकमध्ये। त्याचं लोड डिवाइड करायचं आहे जेणेकरून प्रत्येक जे आपले इथले नागरिक आहेत त्यांना त्रास होतोय त्या लाईटचा, MSCBच्या डीपीचा, तर त्याच्यातला बी लोड डिवाइड करायचा आपण प्रयत्न करणारच आहोत। भाऊ, महिलांसाठी आणि युवकांसाठी आपलं काय करण्याचा मानस आहे? महिलांना प्रथमतः तर सुरक्षा खूप महत्वाची आहे आपल्या दृष्टीने, आणि तसंही माझा वॉर्ड हा सुरक्षितच वॉर्ड आहे, परंतु महिलांना सुरक्षा करता आपल्याला अजून काय करता येईल ते प्रथम आपण त्यांच्याकरता करणार आहोत। आणि मुलांकरता छोटे इव्हेंट हे तर ते आपल्याला करायचे आहेत। जे सणसूद असतात आपले, तर ते सणसूद करता मुलांना कसं अट्रॅक्ट करता येईल त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे। आपल्या प्रभागातील सर्व जनतेसाठी आपण आरोग्याची काही सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहोत। आपल्याला आरोग्याकरता सिनियर सिटीजन करता आरोग्य कॅम्प घ्यायचे, दर 2-3 महिन्याने कॅम्प घ्यायचे, आणि तेही कुठल्याही मंदिरात किंवा कुठं अशा बंदिस्त खोलीत नाही, एक टेंट लावून कॅम्प घ्यायचे आपल्याला चौकात। तर तो आपलं एक कामची स्वरूप राहणार आहेत आणि ते काम आपण चालू करणार आहोत लवकरच। जाता जाता आपण प्रभाग क्रमांक 14 मधील जनतेला काय संदेश द्याल? जनतेने जो कौल दिला आहे, मायबाप जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि जो कौल दिला त्याबद्दल मी त्यांचा ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।